निशा, अगं भाकर तुकडा घेऊन ये. इथेच थांबा तुम्ही. थांबा थांबा. इडा पिडा टळू दे. खरंच किती मोठ्या संकटातून वाचला ताई तुम्ही. संकट परत नको येऊ दे. एवढं काही झालं नाही मला मल्लिका. मा आता या. चल अजय. पिंट्या, मला इथेच मोकळ्यावर सगळ्यांच्यात बसू दे. हा, अरे खोलीमध्ये कसं ते एकदम गुदमदल्यासारखं होईल रे बाबा. इथेच बसते. स्वानंदी कुठे आहे? काय माहिती यावेळेला काय महत्वाचं काम असतं. आपल्या बरोबर घरी आलीच नाही ना ती, कसं विचारणार. ही काय आलीच. काय ग, कुठे राहिली होतीस? मी सांगते ना, ती दादाच्या एक्स BFF ला भेटायला गेली होती. ते आता हिचे बेस्ट फ्रेंड झालेत ना. आजी, ते काही औषधं वगैरे राहिली आहेत का? काही उरलंय सुरलंय ते बघत होते, बाकी काही नाही. औषधं? पण औषधांबद्दल तर समर बोलला होता डॉक्टरांशी, नाही का समर? ते राहू दे. स्वानंदी, इथे ये. बस माझ्याजवळ बस. तुम्हाला बरं वाटतंय ना आता? हो ग, बरं वाटते. अगं फार काही नाही झालेलं. म्हणजे तूही मनाला लावून घेऊ नकोस. अपघात होता ग तो. अगं खरं सांगू का, चूक ना माझीच होती. म्हणजे मीच असं पुढे पुढे करायला नको होतं. आणि मग बघ ना, घसरले ना जिन्यावरनं. असं कसं? चूक हिचीच आहे. ही लक्ष ठेवून होती ना तुझ्यावर. दादा, आमचं चुकलं तर आम्हाला शिक्षा मिळते ना. मग आता हिची चूक झाली तर हिला काय शिक्षा देणार आहे? अरे हिच्यामुळे आजीच्या जीवावर बेतलं असतं. दादा, तूच म्हणतोस ना न्याय सगळ्यांसाठी सारखा आहे म्हणून. आता तूच सांग, हिला काय शिक्षा मिळणार आहे? दादा, गप्प कायस, बोल ना. हिने काय मुद्दाम नाही केलं ना. मग तिला नका ना दोष देऊ तुम्ही सगळे. नाही नाही आई, मुद्दाम तिने ढकललंय असं कोणी म्हणत नाहीये. मुद्दाम कशाला कोण असं सगळं करेल. पण हे बघा, निष्काळजीपणा झालाय ना तिच्याकडनं. आता एखाद्याने जबाबदारी घेतलीये तर ती नीट पार पाडायला नको का? ही चूक जर माझ्या अप्पीकडनं झाली असते ना तर फोडून काढली असते मी तिला. इतका निष्काळजीपणा कोण करेल? आता सॉरी समर, पण स्वानंदीने काय तिची जबाबदारी पार पाडली नाही. असं काही नाहीये मल्लिका. माझी तब्येत माझीच जबाबदारी आहे. आणि अंशुमनच्या छोट्या छोट्या चुकांचं पाडा वाचायची गरज नाही आता. सगळ्यांना माहिती आहे ते. समरनी माफ केलं ना त्याला आतापर्यंत. खरं म्हटलं तर त्या चुकांना माफीच्या लायक नव्हत्या, पण तरीही त्यांनी माफ केलं ना. मग ती सगळं स्वानंदीला का मिळू नये? मुळात तिचं काही चुकलं नाहीये. पूर्ण वेळ ना माझ्याबरोबर होती ती. माझी काळजी घेत होती. 2 मिनिटासाठी गेली ती आतमध्ये फोन घ्यायला आणि मी पडले. आता ती काय करणार त्याला? आजी, अगं तेच, तिने फोन बरोबर ठेवायला हवा होता. अर्पिता, तू काय प्रत्येक सेकंदाला फोन जवळ ठेवतेस का तुझ्या? अगं झालं ते झालं. अच्छा, म्हणजे या घरात शिक्षा फक्त माझ्यासाठीच आहे तर? तू जे केलंस ना त्यात तुझा दुष्टपणा होता. स्वानंदीने दुष्टपणा नाही केला. हे बघ, एवढं करते अरे ती सगळ्यांसाठी. प्रत्येकाच्या मर्यादा असतात की नाही. स्वानंदीचं काहीही चुकलेलं नाहीये. आजी, अगं तिच्यामुळे तू जिन्यावरून पडलीयस.
असं कसं चुकलं नाहीये तिचं? नाही आजी, सगळे बरोबर बोलतायत. माझी चूक झालीये, माझ्याकडनं निष्काळजीपणा झाला आणि खरं आहे मला शिक्षा मिळायला हवी. अजिबात नाही ग. तू किती जबाबदार आहेस ते माहितीये मला. कोणाच्या पोचपावतीची गरज नाहीये त्याची. आजी, तू चुकीचं करतेस हे सगळं. अर्पिता, बस आता या विषयावर अजिबात चर्चा नकोय मला. आजी, चल आराम कर. अजिबात नाही. देवा, तुमचे खूप खूप आभार. आजी सुखरूप आहेत, बऱ्या आहेत. बरं वाटलं देवा. आजींचं काही बरं वाईट झालं असतं ना, राजवाडे कुटुंबावर अख्खा डोंगर कोसळला असता दुःखाचा. वाचवलंत बाबा, राजवाड्यांना पण आजीला पण. चला आता उद्याचा सण साजरा करायला आपण मोकळे. सण पण आत्ताच होळी झाली ना, आता परत कसला सण? होळी हा वर्षातला एकुलता एक सण नसतो बाळा. बरेच सण असतात. आता होळी झाली की नाही, त्यानंतर गुढीपाडवा येणार, आपलं नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष है ना. त्यानंतर अक्षय तृतीया येणार. असे बरेच सण आहेत. तसं ते मराठी सण आहेत ना. मराठी सण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत आणि प्रत्येक सण आपल्याला अगदी चांगला साजरा करायला लागतो बाबा. म्हणूनच तर मी अशी म्हणत असते ना, कानी कपाळी तुमच्या ओरडत असते, संसार सोपा नाही, संसार सोपा नाही. ते हे असंच आहे. प्रत्येक सण आपल्याला साजरा करावा लागतो. मनापासून तयारी ठेवावी लागते साजरी करायची. आता येणारा गुढीपाडवा तुम्हा दोघांचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे, माहितीये. रोहन तो किती थाटामाटामध्ये साजरा करायला लागणार. काय हो, बरोबर ना? सांग तुझ्या आईला. गुढीपाडवा आहे, थाटामाटामध्ये साजरा करा म्हणावं सण. साजरा करा चांगला. आजी, डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय, त्यांचंही ऐकणार नाहीयेस का तू? आधी मी काय सांगते ना ते ऐकतो. हे बघ पिंट्या, मी असेपर्यंत ना ह्या घरामध्ये सणवार नीट व्हायलाच पाहिजेत. त्याच्यामध्ये तू शॉर्टकट मारलेलं मला आवडत नाही हं. आणि तुमचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा थाटामाटातच साजरा व्हायला हवा, बरं का? सगळं बरोबर आहे आजी, पण मला अजूनही असं वाटतं की तू. त्या माझा निर्णय झालेला आहे आणि तो बदलणार नाही. चर्चा बास. मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालंय. चल आता घेऊन चल मला खोलीत. चल. चल. एक नंबरची चिवट आहे म्हातारी. नाही संपत्ती घेऊ देणार, नाही समोरचं लग्न तोडू देणार. हा पण प्लॅन फसला.